बघूया यांचा थरार कसा आहे. जात आहोत. ऑक्सिजनची लेवल पण थोडी. महाराजांनी हे हत्तीगडावर कसे आणले. विचार कर किती पवित्र जागी आता आपण उभा आहोत. माझ्यासोबतचा जो घडलेला अनुभव आहे तो मी तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करतो. बऱ्याच वेळा महाराजांची एंट्री व्हायची ना, या ठिकाणून टकमक टोक पण दिसते. 20 ते 25 फूट खोल असेल साधारणतः. अच्छा, हे ते वॉशरूम. खूप जोरात पाऊस आलेला आहे. सुटला. तर मित्रांनो, दुपारचे वाजलेले आहेत 4 आणि आता आम्ही आलो आहे शिरकाई देवी माता मंदिर ह्या ठिकाणी. एक्झॅक्टली हा जो होळीचा माळ आहे याच्या समोर आहे हे मंदिर. सो या ठिकाणी दर्शन घेऊया आणि तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीचं मंदिर आहे. चला. मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत होळीच्या माळ ह्या ठिकाणी. तुम्ही बघू शकता. खरे कष्टकरी गडावरचे खालूनवर सामान आणण्यासाठी. सो यांनी या ठिकाणी वॉटर बॉटल्स आणलेल्या आहेत बिस्लरीच्या ज्या आहेत त्या. हे बघा. तो हा पूर्ण होळीचा माळ आहे. तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. त्या ठिकाणी सर्व दर्शन घेत आहेत आणि फोटो देखील काढत आहेत. खूप मोठा होळीचा माळ आहे. या ठिकाणी मर्दानी खेळ पार पडतील. बाकी या ठिकाणी बाजारपेठ आहे. आता या ठिकाणी पाऊस आलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता हे जे रुग्णालय होतं तर त्या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहे. खूप जोरात पाऊस आलेला आहे. अरे रायगड आहे भाऊ, रायगड आहे. पाऊस सांगितलाच होता. आता आम्ही आलेलो आहे नगरखाना या ठिकाणी आणि या ठिकाणी गाईड पण आहे. चला त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया. त्यांचा वकील पाठवला होता, ज्या वकिलाचं नाव होतं हेनरी ऑक्झेंडर. आता इंग्रज जेव्हा राज्याभिषेकाला इथे आला होता तेव्हा काही रोपवे नव्हता. इंग्रजाला त्या पायी यावं लागलं आणि पायी चढून त्याची खूप दामचाल झाली. इथे वर आला आणि त्या प्रथमदर्शनी स्वागतासाठी सगळी ठेवलेली ते 2 आवाडची हत्ती त्या इंग्रजांनी पाहिजे आणि ते हत्ती पाहिल्यावर इंग्रज आश्चर्यचकित झाला. तो विचार करायला लागला की माझ्या 2 पायाच्या माणसाची वर येता येता एवढी बिकट अवस्था झाली तर महाराजांनी हे हत्तीगडावर कसे आणले असा त्याला प्रश्न पडला. त्याचा प्रश्न तुम्ही त्याच्या रोजनीशी डेली डायरीज केला. आता हा फक्त त्या भादाने त्याच्या मनात पण ठेवला नाही. त्याला उत्सुकता लागली या गडावर हत्ती आली कसे. आणि त्याने दुभाषिक आणला होता. बरोबर माहिती आहे ना, दुभाषिक आणला होता. ट्रान्सलेटर. तर यावरून महाराजांची दूरदृष्टी बघायला भेटते. रायगडावर राज्याभिषेक सोहळा होण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी हत्तीचे छोटे पिल्लू आणले होते व ते वाढून राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळीस मोठ्या थाटात शोभा वाढवत होते. ते हत्ती बघून इंग्रज अधिकाऱ्याला प्रश्न पडला होता. तर मित्रांनो, फायनली आता आपण आलेलो आहोत सदरेवर. तुम्ही माझ्या समोर बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची मेघडंबरीत असलेली सुंदर सुबक अशी मूर्ती आहे. आणि आज आहे 4 जून आणि ते तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकता. सुंदर पद्धतीने या ठिकाणी मंडपाचं काम चालू आहे. समोर नगरखाना आहे आणि इथं आल्यानंतर की वेगळीच पॉझिटिव्ह वाईब येते. माझ्यासोबतचा जो घडलेला अनुभव आहे तो मी तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करतो. सर्वात पहिल्या वर्षी, हे माझं 3रं वर्ष आहे. सर्वात पहिल्या वर्षी जेव्हा आलो तुम्ही त्यावेळेस माझे 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले होते. दुसऱ्या वर्षी माझे 5000 कंप्लीट झाले होते आणि यावर्षी माझे 11000 सबस्क्रायबर्स कंप्लीट होणार आहेत. इवन यूट्यूबच्या जर्नीमध्येच नाही पण एक जीवनात ओव्हरऑल या ठिकाणी आल्यानंतर खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते. प्रत्येकाचं एक श्रद्धास्थान असतं, तसं माझं श्रद्धास्थान म्हणजे छत्रपती शिवरायांचा हा रायगड किल्ला. खूप छान वाटतंय. महाराजांचे दर्शन घेऊया, काही चुकला असेल तर माफी मागूया आणि जय शिवराय बोलूया. कारखाना बघू शकता अशा पद्धतीचा होता. या ठिकाणी नगाडे ठेवले जायचे. त्यावेळेस जेव्हा महाराज सदरेवर यायचे त्यावेळेस ते नगाडे वाजवले जायचे. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत राज सदरेच्या बॅक साईडला. माझ्या पाठीमागे आहे राज सदर आणि त्याच्या बॅक साईडला आलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता गड किती सुंदर दिसतोय. आत्ताच पाऊस पडला. आता मित्रांनो, राज सदरच्याच बॅक साईडला आपल्याला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा, आपण त्याला रूम म्हणू शकतो, पॅलेस, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी शेवटचा श्वास घेतला हीच ती जागा. या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा रूम होता. आहे बघा, इथं लिहिलंय प्लेस ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. सो विचार कर किती पवित्र जागी आता आपण उभा आहोत. चलो, मी इथली घरी थोडीशी माती पण नेलेली आहे. ती देवघरात ठेवलेली आहे. खूप छान वाटतंय. माहिती दिलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा 3 एप्रिल 1680 मध्ये देवयाज्ञा झाली. तर ही सर्व 3 भाषेमध्ये माहिती दिली, मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये. सो तुम्ही वाचू शकता. आता आम्ही जात आहोत राणीचा जो वाडा होता, राणींचं जे रूम होतं आपण त्याला म्हणू शकतो, तर त्या ठिकाणी आता जात आहोत. सो बघूया.
आत्ता आम्ही आलेलो आहोत राणीवासा ह्या ठिकाणी. सो तुम्ही बघू शकता किती मोठ्या साईजमध्ये हा रूम त्यांचा होता. आता फक्त जोतं उरलेलं आहे. जोतं म्हणजे कन्स्ट्रक्शनच्या भाषेत प्लिंथ. ही दगडाची जी दिसते ही तुम्हाला प्लिंथ दिसते. सो आता फक्त एवढंच आहे. बाकी याच्यावर पूर्ण कॉलम म्हणजे खांब होते आणि नंतर कौलारू स्ट्रक्चर होतं. आता मी तुम्हाला दाखवणार आहे 450 वर्षापूर्वी तयार केलेलं टॉयलेट दाखवणार आहे. सो कशा पद्धतीचं होतं, ड्रेनेज सिस्टीम होती त्यावेळेस ती कशी होती. सो चला एकदा छोटीशी झलक घेऊयात. बाकी हा राणीवासा आहे. वाव किती मोठा आहे बघा. आता आपण आतमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी काही विटा पडून बुजल्या गेलेल्या आहेत. इकडे नाही, हे इकडे बाथरूम. अच्छा, हे ते वॉशरूम. स्ट्रेट या साईडनी या भिंतीच्या त्या साईडला काहीच नसल्यामुळे वास किंवा जे ड्रेनेज सिस्टीम आहे ती प्रॉपर असावी म्हणून या ठिकाणी याचं नियोजन केलेलं होतं. बाकी अशा पद्धतीने या राणी वसा. सो हे बघायला भेटतं आपल्याला. थोडंसं असं खाली वाकून यावं लागतं. इकडे काय आहे? टेरेस म्हणता येईल, गॅलरी म्हणता हे बघा जे ड्रेनेज होत होते ते. पाठीमागे MTDCचे हाऊस पण आहेत. तर वातावरण खूप छान झालंय मित्रांनो. चला काय होती इथे महाराजांचा पालखी इथे यायची, पालखी दरवाजा बालेकिल्ला म्हणता येईल याला. आणि इथून महाराज वर यायचे जास्तीत जास्त वेळ. अच्छा, सो डायरेक्ट या ठिकाणी राणीवासा आहे त्या ठिकाणी एंट्री व्हायची. टकमक टोक. बापरे, अलाउड नसतं पण आज आहे. आज 4 जून आहे. इथं 5-6 जूनला बंद करतात. हे गंगासागर तलाव आहे बघू शकता. आणि महाराजांचं जे राज्याभिषेकाचं पाणी जे उरलं होतं ते ह्याच्यात सोडलं होतं. 7 समुद्रातून आणलेलं पाणी बरोबर याच गंगासागर तलावात टाकलेलं होतं. हे मनोरे बघू शकता. हे आता आपल्याला 3 मजल्याचे दिसतात. कोणी म्हणते 5 मजल्याचे होते, कोणी म्हणतं 7 मजल्याचे होते. सो बघूया चला. एक खलबतखाना आणि कसं आहे बघा, पूर्ण असं मोठा स्क्वेअर आहे. हाईट बघा त्याची जवळ 5 ते 7 फूट आहे. आणि आता उडी मारून जावं लागेल. चला मारा उडी खाली आणि देन मग खाली जाऊन डिस्कशन करूया. जी की खलबत करूया जी कोणालाच कळणार नाही. अवकाश पाठवा बघूया यांचा थरार कसा आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. पाऊस येतोय हलकासा. त्या ठिकाणी पाऊस पण पडतोय बघा, तुम्हाला दिसत असेल कॅमेरामध्ये. खलबतखाना मित्रांनो, आता खलबतखान्यात जात आहोत. ऑक्सिजनची लेवल पण थोडी. हे बघा अशा पद्धतीचं खलबतखाना. गेट बा किती छोटस आहे. म्हणजे असं ते वट बाबू काही नाही करत. पुढे शेवटी टॉर्च नका लावू रे. इथं दिवे ठेवण्यासाठी जागा दिलेली होती. आणि किती इस कान की खबर उस खान को जानने म्हणतात. सिक्रेट डिस्कशन. बापरे किती लोक आले. शेगडी करून टाकते बरं हा ना. इथं बसून कुठं तरी महाराजांनी पाय ठेवले का? तिथे कुठे जर खात लागले असतील नाही तर बसायला जागा आहे ना, चौकट आहे ना, चौकट बसत असते. लोक उतरत नाही. आलेलो आहोत धान्य कोठार ह्या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी रायगडावरील धान्य स्टोअर व्हायचं. हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी जसं आपल्याकडे स्टोर रूम असतो त्या पद्धतीने 20 ते 25 फूट खोल असेल हे. सो आणि एक खालून होल असतं त्या ठिकाणून ते धान्याचा ॲक्सेस करायचे. सो हे बघा धान्य या ठिकाणी स्टोअर व्हायचं. वरतून धान्य टाकलं जायचं आणि देन खालून तुम्हाला दाखवतो खालून कुठे जागा आहे तर त्या ठिकाणून ते काढलं जायचं. या ठिकाणून काढायच्यासाठी त्याला एक जागा होती तर त्या होलमधून ते काढलं जायचं. 20 ते 25 फूट खोल असेल साधारणतः. फायनली आत्ता आम्ही आलेलो आहेत आमचा जो स्टे आहे त्या ठिकाणी चहा पिण्यासाठी. जवळपास 5 वाजलेले आहेत. सर्व गड बघितला आहे. आता फक्त जगदीश्वराचं मंदिर, महाराजांची समाधी आणि टकमक टोक हे बघायचे. कोंबडी बघा. परत जाऊस तर ते बरखास्त झालं. तर मित्रांनो रात्रीचे जवळपास 7 वाजलेले आहेत. बाहेर अंधार झालेला आहे.
पूर्ण पाऊस आलेला होता आणि आता आम्ही हा बॉटलचा गेम खेळतोय. बाकी इकडे दुसरा ग्रुप आहे आणि हा आमचा ग्रुप. इकडं नाटकाचं डिस्कशन चालू आहे. कोण नाही, एकदम मस्त नेचर मध्ये नेचरचा आनंद घेतोय. ओ गाईज गौरव जिंकलाय. 7 करोड. आप जीत गए 7 करोड. तर माझा मित्र आहे हरीश. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही काय राहतं. रात्रीचं जेवण करून झालेलं आहे. समोर जे आहे दृश्य हे आपल्याला जगदीश्वराचं मंदिर दिसत आहे, खूप जबरदस्त. या ठिकाणी आहे काजवे आहेत. सो आय होप तुम्हाला दिसत असतील काजवे. काजवे बघा, दिसला का? हळूच पकड म्हणून हे बघा बघा, सुटला. आणला हळूहळू पडशील. झालेला आहे आणि सर्व मस्तपैकी तयार झाले. अरे हे सर्व हात जोडून का उभेत? बघू शकता रायगडावर जेवण कशा पद्धतीने बनतं. फायनली आमचा सर्व जो कार्यक्रम होता ते झालेला आहे.